धनगर समाजाचा इतिहास असा आहे की धनगर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन समाजांपैकी एक मानले जातात. इतके प्राचीन की पुण्याजवळच्या एका बौद्ध गुहेत धनगर हा शब्दच कोरलेला आढळतो. इतिहासकारांच्या मते हा उल्लेख इसवी सनाच्या 1 ते 3 शतकातील असू शकतो. म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वी ही धनगर समाजाची ओळख अस्तित्वात होती. मग धनगर म्हणजे नेमकं काय? इतिहासकारांमध्ये याबद्दल एकमत नाही. काहींच्या मते हा शब्द धन म्हणजे पशुधन यावरून आलाय, तर इतिहासकार भगवानलाल इंद्रजी यांच्या मते तो धांग म्हणजे डोंगर यावरून आला असावा. नावाचं उत्तर काही असो, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, धनगर म्हणजे डोंगर, पशुधन आणि भटक्या जीवनाशी जोडलेली 2000 वर्षाची परंपरा. मधल्या काळात धनगर समाजाच्या इतिहासात एक क्षण असा आला ज्याने संपूर्ण भारताला या समाजाची ताकद दाखवून दिली. डोंगर दऱ्यामध्ये कळप सांभाळणाऱ्या समाजातून एक योद्धा पुढे आला, मल्हारराव होळकर. आणि पुढे त्याच घराण्याने माळव्यावर राज्य केलं. याच घराण्यातून पुढे आल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. काशी, सोमनाथ, उज्जैन, गया, रामेश्वर, भारतभर त्यांनी घाट, मंदिर आणि धर्मशाळा उभारल्या. भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी अमूल्य योगदान दिलं. पण होळकर घराण्याची गोष्ट इथे संपत नाही. याच घराण्यात जन्म झाला महाराजा यशवंतराव होळकरांचा. तो राजा ज्याने इंग्रजांना उघडपणे आव्हान दिलं. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांना दी लास्ट ग्रेट इंडियन हू चॅलेंज द ब्रिटिश बिफोर 1857 असं म्हटलंय. म्हणूनच धनगर म्हणजे महाराष्ट्राच्या परिश्रमाचा आणि भारताच्या स्वाभिमानाचा चालता बोलता इतिहास.